नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी दोडा मार्कर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया दिवसभरात काय घडतं आता। आणि मी इकडे जरा कोकरलमध्ये भाडा घेऊन इल्लं, कोकरल म्हणजे उसपामध्ये। तर उसपचं रस्तो थोडं खराब आहे त्याला का आज मचून इल्लं जरा कोकरल मार्गे गेलं। तर वाटेत बघी होते करवंदा गावतात का, करवंदा नाही सॉरी करंगना। अरे बापरे काटू लागलो। करंगणीचा झाड तर हा पण काय शिल्लक ठेवून नाही आणि उरबडून ही बघा मित्रांनो, ही अशी पानं असतात। तुमका काही दिसली ना तर तुम्ही ह्याची फळं खाऊ शकतात। करंगणं तर नाही गावात, बघूया आता घरा जातोय। घरा म्हणजे स्टॉपवरती जातोय, भाडी असत ती भाडी मारूया। नंतर दुपारी व्हिडिओ पण अपलोड करू जाऊची हा माणगावच्या आखेरीची। तुम्ही बघितले असताना लेटच झालो जरा त्या व्हिडिओक। चला तर मित्रांनो, भाडी तर चालूच असत, दंपार जाय दिले आणि मरणाचा निभार लागता। आणि काल तर असं वाटा होता ना वाळी उठली तेव्हा सकाळी पावसच लागता की काय रातचं वगैरे। सकाळी पण वातावरण तसं होतं पण आता कायच नाही हा। संध्याकाळची परत थंडी लागतली, असं सगळे वातावरणात बदल जायत असताना मग प्रत्येकाच्या तब्येतीत फरक पडता। काय काय कधी कधी सर्दी जाता, खोकलो जाता आणि काय सांगान उपयोग ना। आणि आता इकडे येईल मी विमानतळावरती, तर परत आता मला कॉल केलेलो आपले स्वर्गीय कोकण ब्लॉग्सचे। तर आपण त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवलेली बरेच, तर त्यापैकी एक व्हिडिओ होती इंस्टाग्रामला कोलॅबरेशनला ॲक्सेप्ट करू फोन केलो। तर त्याच्या चॅनलवरती पण तुम्ही नक्की बघा। आणि अजून एक त्याच्या चॅनलवरती एक व्हिडिओ येऊचो हा, तर तो पण खूप इंटरेस्टेड आहे आणि सगळ्या शूटिंग वगैरे करताना त्याला मदत केलेलं आहे। तर खूप भारी वाटतं प्रोफेशनल शूटिंग जेव्हा कोण करताना, म्हणजे माईक वगैरे लावून एक नंबर। आणि कसं काय शूटिंग करूचं ही आयडिया गावली त्याच्यामुळे। तर बघूया, त्याच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि इंस्टाग्रामवरती पण स्वर्गीय कोकण ब्लॉग्स म्हणून एक पेज आहे, तर ते पण तुम्ही फॉलो करा। थंयसर पण त्याच्या याच्यावरचे रील असतात ते तुमका बघूक गावतले। आणि माका पण फॉलो करा जमला तर। बाकी मी कॉमेडी आली करू शिकलो आहे बऱ्यापैकी, जमता व्हायचो आहेत आपले। तर आपले दोडामार्गचे शब्द म्हणजे मालवणी शब्द वर्सेस मराठी अशी एक सिरीज चालू केलं आहे। आज त्याचं तिसरं पार्ट पण शूट केलं, एडिट करूचं बाकी आहे। 2 याच्या पहिले इल्लेले आहोत, तर ते पण तुम्ही नक्की बघू शकतात। आता जाऊया आधी स्टॉपवरती। तर मित्रांनो, असं आमचं श्रीदेव भूतनाथ मंदिर मित्रांनो, बघता कधी ना 2:30 वाजले काय कळाकत ना, अजूनही भाडीत मारतायत अंपारचे। आता इल्लं इकडे बिकुळ्यात जरा एक आजी होती तिका सोडू घेतलेलं आहे। तर ती बोलली बाबू ती कधीपासून भाडी मारतं, तर खूप झाली मी ना कोणा ओळखीच्या शिवाय जाय नाही कोणाबरोबर। तर ती दिलीप खाशांक शोधी होती आमच्या, तर त्यांचा झाला ॲक्सिडंट, त्यामुळे म्हटलं ते आता आले नाही आहे ना तिकडे, इतक्यात नाही म्हटलं गाडी चालवायची। तर मग बोलले की चल बाबा जाऊया, माका वरान सोड, निभार पण भरपूर लागलेला। असे काही गोष्टी असतात, तर बऱ्याच जणांना माहिती नसतं मी भाडी मारतोय। तर मोटरसायकल आमच्याकडे रिक्षांची भाडी नॉर्मल असतं, म्हणजे बाजारात रिक्षा असत 2-3-4 रिक्षा बेडशी आणि दोडामार्ग असे। आतमध्ये तर इकडे नाही हा। बघूया, विचार करतोय मी रिक्षा घेऊचो। आणि तुम्ही पण मित्रांनो तुमच्या घरात कोणी जाणटी वगैरे असतील तर त्यांना सांगा अनोळख्याच्या गाडीत जाऊ नको। हल्ली खूप प्रकार असे घडतात, गाडीवर बसवतात, घेऊन जाताना मंगळसूत्र वगैरे चोरतात। तर काकी पण तशी मग जागृत वाटली, पण मी पण पहिली तिका म्हणा ना की बस सोडतोय। नंतर बाजूच्याने एकट्याने सांगितले आणि आमचं जातो सोडतोलो तुका, तेव्हा मग तिका जीवात जीव येईल वाटेत तिका गजाल संपूर्ण चांगलं आहे। तर माझ्या आजीच्या आईची पाहुण्यात लागतात ते महालकर। मित्रांनो, सकाळी इल्लं इकडे भाडा घेऊन, सकाळी म्हणजे आता वाजले 10:30 असे। आणि ह्या असा मित्रांनो श्रीदेवी शांतादुर्गा मंदिर कोकरल। चला जाऊया, तुमच्या वाटेत तुमच्यावर बोलतोय, 4 गजाली करूच्या आहात। तर मित्रांनो, तुमका काल दुपारनंतर आता आज परत सकाळी भेटते, कारण काल एक असो प्रसंग घडलो ना की दुपारनंतर व्हिडिओ करूचो मुडत नाही। आपलं जे क्लासमेट HSCBS म्हणजे 12वीचो क्लासमेट बाळकृष्ण जाधव, त्याका बाळकृष्ण नावापेक्षा मित्रांनो त्याका गोट्या या नावाने ओळखत। तर कालच त्याचा म्हणजे ॲक्सिडेंटली मृत्यू झालो। म्हणजे मित्रांनो कालच तो आपल्यामधून गेलो, आपला सोडून गेलो। तर सध्या तुमका माहिती असा कसो कोकणात आंब्याचो सीझन हा, तर तोरा काढूच्यासाठी चढलेलो झाडावरती आणि मित्रांनो ॲक्सिडेंटली पडान तो आमका सोडून गेलो। खूप वाईट घडला। आमच्या जर आमका जेव्हा कळला ना मित्रपरिवार, तेव्हा तर काय सांगा तुमका, म्हणजे परिस्थिती एकदम बेकार होती। माका तर एकदम थरथरणी लागलेली। नंतर मी व्हिडिओ वगैरे कायच करू ना, जे आपले डेली ब्लॉग्स होतो तोच म्हटलं टाकलेलो होतो। तर परत नंतर काय शूटच करू ना,
आणि त्यांच्या घरच्यांच्यावरची काय परिस्थिती उद्भवली असतली ना याचा विचार करूनच ह्या वाटतं का. तुमका सुद्धा एक कळकळीची विनंती, कुठल्या झाडावर वगैरे चढत असतात तर कृपया काळजी घ्या. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते घराकडे वाट बघत असतात. त्यामुळे कुठलीही अशी झाडावर वगैरे चढताना, गाडी चालवताना वगैरे सावकाश चालवा. कसा एक असं मनाकडे वाटतं की कधी कधी आपण पण गाडी चालवतो तेव्हा, म्हणजे मी तर खूप काळजी घेतो ह्या गोष्टीची. तर तुम्ही पण नक्की घ्या. चला बघूया, आता व्हिडिओ कंटिन्यू करतोय. आणि मोपा एअरपोर्टवरती एक भाडा असा आपले मोतीराम काका गवस काका, तर त्यांच्या मुलाक जाऊन घेऊन येऊचा असा. बघूया 1-2 वाजता बोलवल्यानी आणि मोपापर्यंत कसा पोचायचा इकडसून जाताना दोडा मार्गसून. तर आता थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतले. चला निवार लागता म्हणून जरा असं थांबलेलं आहे म्हणतात तुमका हे गोष्टी सांगाया. चला मित्रांनो, तरुण सदनच्या पोरग्यांचा भाडा तर झाला सोडून आणि आता मेन ज्या कामासाठी जायचा असा मोपा एअरपोर्टला भाडा. तर वेळेत पोहोचणं महत्त्वाचा आणि जास्त फास्ट गाडी चालवून उपयोग ना उशीर झाला. त्यामुळे एक बारीक 2 भाडी होती ती मारली. त्याच्यानंतर आता म्हटलं जाऊया. साधारण 1:15-2 वाजता तरी पोहोचायला वाटतं आणि 1-1.25 तासाचा प्रवास असा. चला मित्रांनो, आणि तुम्ही आता सिनेमॅटिक शॉट्स आणि प्रवास एन्जॉय करा. तर मित्रांनो, पेट्रोल घातलंय आणि प्रवासाक सुरुवात केलंय. आता बरोबर पोचले मणेरीमध्ये. जाटर बाबाच्या जरा पुढे आणि माझ्याकडे अजून बरोबर 1 तासभर असा. 1 वाजला बघता कधीच. सावकाश जातला आहे, सावकाश येतला आहे. आणि मित्रांनो, हो स्टॉप असा ना तो कुमियाकडे म्हणून प्रसिद्ध असा मणेरीचो. हयसर काही ना वगैरे गावतात आणि एक हॉटेल पण आहे मित्राचं आपल्या, सर्वेश गावडे. मित्रांनो, ऐसून सुरू जाता मणेरीचो बाजार. आपला मेडिकल पासून जेवणापर्यंत सगळे गोष्टी मिळतात. भुसारी दुकान असत, हॉटेल आहोत आणि बराच काय काय. हे मित्रांनो, ह्यो कुडाचे डिटा म्हणजे ऐसून कुडाच्या मार्गे तुम्ही बेडशीर वगैरे जाऊ शकतात. याचा कोकणची लाल बरी आणि ह्या असा मणेरीचा पूल. ज्या 2 वर्षापूर्वी या पुलाक पाणी लागलं ज्यावेळी तिराळी धरण भरलेला तेव्हा, आणि लोकांची सगळी तांबर उडवलेली. आमच्याकडे तर सलग 15 दिवस लाईट नसलेली. त्यावेळी आम्ही कसे व्हिडिओ केले असते ते काय विचार करा तुम्ही फक्त. मित्रांनो, हा असा हेतूस गाव आणि गावात इकडे पण बरीच दुकानं असत. जरा पुढे गेल्यानंतर तुमका दाखवतोय गॅरेज पासून हार्डवेअर पर्यंत सगळा उपलब्ध. बघा, तुम्ही या रोडने जायत असाल दोडा मार्ग आपला सासोली मार्गांतर, इकडे एक टेकअप ब्रेक रेस्टॉरंट म्हणून एक चायनीज सेंटर असा. आपले काका असत ओळखीचे, इकडचे लोकल आहोत. तर हे पण तुम्ही येऊन खाऊ शकतात. तिथूनच पुढे गेल्यानंतर मित्रांनो, हा असा मंदार मंगल कार्यालय, मालक श्री गणेश ठाकूर. आणि सुंदर AC हॉल वगैरे हा. तुमका जर कोणाचं लग्न वगैरे करूचा असात हॉलमध्ये तर नक्की करू शकता तिकडे. ही असा सासोलीची शाळा मराठी. आणि ऐसूनच पुढे नवदुर्गा आणि जत्रा वगैरे जाता सासोलीची, ती इकडे जाता. आणि हो मित्रांनो, असा पाटियाचा बस स्टॉप. ऐसूनच डाव्या साईडला वळल्यानंतर मोपा एअरपोर्टला रोड हा अणकडे मार्गे. मित्रांनो, या असा पाटिया पुनर्वसन आणि याच मंदिरात इकडे जत्रोत्सव होता पाटियाचा, ज्याचा आपण व्हिडिओ पण केलो. आणि मित्रांनो, हे असा लास्ट बाउंड्री ऑफ महाराष्ट्र. आणि हैसून पुढे जाता सुरू ह्या कमानीनंतर आपला गोवा राज्य अणखणे गाव.
हे पण आपली बरीच पाहुणे असत शेजाऱ्यांची आमची आणखणे गावात मावशी वगैरे आहा. मित्रांनो वाटेत जरा थांबलेलं आहे तुमच्या दाखवायसाठी 1 मिनिटासाठी की गोव्यातले जसे ना रस्ते इतके सुंदर असतात ना सुळसुळीत एकदम त्याल कसे तसे इकडची अजून एक गोष्ट मला खूप आवडतात ती म्हणजे इकडचे कॅनल बघण्यासारखे असतात. तुमका दाखवते थांबा. मित्रांनो हे बघा कॅनलाचं बांधकाम बघा एकदम सुंदर म्हणजे मागा या कॅनलला आता हल्ली म्हणजे झाला वर्ष झाला बांधकाम करून 20-25 वर्षाचं कायच भय ना. बघू शकतात बांधकाम एकदम जबरदस्त. हा ही एक बाजू झाली आणि ही दुसरी बाजू. थोडं मग येताना मोपा एअरपोर्टपर्यंत कसं जाऊचो प्रवास ह्या दाखवण्यासाठी मित्रांनो मध्ये मध्ये तुमका जरा सांगतोय गावांची वगैरे नावं जेणेकरून तुमका बरा पडत कधी इल्यात तर. आणि मित्रांनो एक गोष्ट विचारले सांगा आता तर तुम्ही कॅनल बघल्यात ना तर त्या कॅनलात पाणी आता तिलारी धरणाचा असा पूर्ण गोव्यापर्यंत गेला इकडे कोलवाळपर्यंत आणि पुढे गेल्यानंतर दाखवतो ह्या कॅनल जेव्हा हाईटवरसून जाताना त्यावेळी किती हाईटवरती ह्या पाणी नेला असताना आणि काय टेक्निक वापरले असते तुम्ही पुढे नक्की बघा तुमका सांगा मी त्यावेळी. कासारवणे गावामध्ये तो कॅनल असा वरसून गेलो. आणि रस्त्याच्या बाजू कशी ना गुलमोहराची झाडं दिसली ना का भारी वाटतं एकदम पिवळा पिवळा संपूर्ण झाडच भरलेला सध्या. तर मित्रांनो आता आपण असू बरोबर आसापूर गावात आणि मग असो कॅनल मित्रांनो बघा हो रोज कमी हायटी राहा आणि बॉक्सवेल मधून पुढे असं पाणी गेला आणि पुढे गेल्यानंतर मी दाखवतलंय तुमका किती हाईट नाही या पाणी वरसून जाता. आता आणि मित्रांनो मंदिर आहे आसापूरचा आणि हो असा मित्रांनो चांदेलचो बाजार. थंयसून उजव्या सायडीन गेलात तर मग तुम्ही फाकीर वाड्यावरसून मग नंतर बांधापत्र दे हायवे डाव्या सायडीन धारगळ मोपा. तो काहीतरी एक वेगळो प्रकल्प हा मग काय तर लक्षात येईना माझ्या आता मग वेळ पण नाही आतमध्ये जाऊ काहीतरी मग गेले तर दाखवेन तुमका काय प्रकल्प हा तो. आणि आता मी असे बरोबर बैलपाराजवळ बैलपार गाव आणि अजूनच पुढे गेल्यानंतर कासारवरणे लागताला. आता मी पोचले बरोबर कासारवरणेमध्ये आणि मग अशी तुमका बोलले होतो कॅनल मित्रांनो कितकी हाईट वरसून गेलो होतो बघा. आणि ह्याच्यातूनच तिलारी तिलारी धरणाचं पाणी कॅनलद्वारे कोलवाळ मार्गे जाताला धारगळ असा कोलवाळ करीत आणि इकडच्या गावांका सगळ्यांक त्याची मदत झाली त्या पाण्याची. आणि इकडचं ग्रामदेवतेचं मंदिर बघा एकदम सुंदर वाटता आणि ह्यो व्ह्यू कसं वाटतं सांग इतक्या हाईटवरती आहे ना. चला मित्रांनो आता आपण असू पूर्वामध्ये पेडनेम गोवा आणि ऐसूनच पुढे गेल्यानंतर आता नागझर गावतली आणि नागझर झाल्यानंतर लगेच राईट मारायचो आणि मोपा एअरपोर्टसाठी जायचं. आपली पण त्याच्या अगोदर मी जरा हयसरच थांबतलोय कारण थंय ऊन खूप ऊन असा मोपा एअरपोर्टला आणि सावळे वगैरे का मागा त्या दिवशी ती सांग ना मी गेले त्या दिवशी झाडा वगैरे तर फोन इल्यानंतर आतमध्ये जातलं एक 5 मिनिटाची वाट आहे त्याच्यानंतर. आणि उजव्या साईडला दिसताना तो मित्रांनो हायवे हा डायरेक्ट धारगळ मार्गे डायरेक्ट एअरपोर्टला बाहेरच्या बाहेर म्हणजे त्याच्या जे काय एअरपोर्टवरती जायचं असतात त्यांनीच तिकडनं प्रवास करायचो. त्यामुळे एक गर्दी वगैरे कमी जातली काही भविष्यात रोडवरचा ट्रॅफिक कमी आताला. आणि ह्या झाडाची तर खूपच आठवणी जेव्हा मी धारगळी कामा होतोय गाडीवरती सेलच्या त्यावेळी आम्ही ह्याच झाडापुढे गाडी ह्या साईडीन कधी रूटला असले तर मग इकडेच गाडी लावून हयसरच डबो खावचो. आणि ओपन योग रोडच आहे इकडसून आता जाऊचो वाटतं तिकडे मोपा एअरपोर्टसाठी. आणि पूर्ण ही नागझर एरिया असा मित्रांनो नागझर गोवा म्हटल्यानंतर गर्दीचं ठिकाण आणि नेहमीच अशी वर्दळ असतात. पुढे मित्रांनो जाऊचा आणि हो असा मित्रांनो आता बरोबर आपण मोपा रोडला आहो.
नागतरमसून हार्डली 4 किलोमीटर अंतरावरती मोपा एअरपोर्ट असा आणि सुंदर नियोजन वाटेत खत तामाक गावना ना जेणेकरून ॲक्सिडेंटचा प्रकार वगैरे कमी होता आणि पूर्ण बोर्डच लावलेला असा सगळीकडे कोणी थांबू नये वाटेत. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, तुळसकरवाडी आणि शेमेचे आडवण गावाची नावं आसा ती. थंयसून मारूचो हा तुमका लेफ्ट. आता थंयसर लागतलो मोठो चढाव आणि मग असे सांगले होतं मित्रांनो ह्या रोड डायरेक्ट एअरपोर्टला जॉईन जाता नारगळवरून. आणि आता तो उजव्या साईडीन जो रोड गेलो ना तो पण शॉर्टकटच असा. आता गाडी वगैरे थांबाक चान्स नाही त्यामुळे डायरेक्ट आता थंय जाऊन काहीतरी सावळेक थांबतंय पुढे जाऊन. काकाने बोललेले की 1:45 वाजता थंय पोचावं आहे तर आपण 1:30 वाजता एअरपोर्टच्या जवळ पोचलो आणि एक 5 मिनिटात आतमध्ये जाव आणि पूर्ण चढावा आणि मग तोच जो रोड आहे ना हायवे सांगलेला आहे तो मित्रांनो हयसर जॉईन जातलो जेणेकरून ट्रॅफिक ह्या कंट्रोलमध्ये असताना हयसर जॉईन जातलो. मोटरसायकल आतमध्ये जाण्यासाठी इकडसून जाऊ शकतात तुम्ही. म्हणजे गेट आहे ना त्या गेटच्या डाव्या बाजून आतमध्ये यायचं आणि याच्यावर पुढे येईल त्याच्यावर जरा चौक कसं असा बघा मोटरसायकल वगैरे येतात आणि ही इकडची मी ह्या बाजून येलो. चला मित्रांनो फायनली फोन येलो गोविंदचो ज्याका वरा गेला एक लँड झाला विमान पण 10 मिनटं लागतली म्हणता बघूया. सांगले पार्किंग लायला एका कॉल कर. तर मित्रांनो हे असं संपूर्ण पार्किंग एरिया टू व्हीलरची आणि आता पोचलोय मी इकडे आणि शोधतोय जरा गोविंदाक बघूया काही राहिलो तो. 3 वाजले आणि आता आम्ही पोचलो बरोबर बाजारात. घराकडे जाऊन तुमका आता भेटतंय डायरेक्ट. चला मित्रांनो फायनली एकदा घराकडे तर पोचलो सरगव्याचा. आता इथून जाऊया घरात आणि व्हिडिओ संपवूया. आजचो डेली ब्लॉग खूप मोठो झालो असतलो आणि या असा मित्रांनो आमची मराठी शाळा. तर फायनली मित्रांनो भाडा मारून पोचलो. कालचो आणि आजचो दिवसभरातला व्हिडिओ आणि एक दुःखद घटना घडली त्याच्या आत्म्याची चिरशांती लाभो आमच्या गोट्या भाईच्या. आणि आज आपण गेलो मोपा एअरपोर्टला. तर तुम्ही मोपा एअरपोर्टला इकडसून जात असा दोडामा तालुक्यातून तर कसा जाऊचा कुठल्या कुठल्या गावातून जाऊचा लागता म्हणाने छोटंसं बनवलेलो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटेली.